एसपी बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दरगुडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली पेठ येथील जत्रा उत्साहात पार। बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच दुर्गुडे साहेब नगराध्यक्ष करण करवंदे, उपनगराध्यक्ष गौरव गावित, माजी उपनगराध्यक्ष कुमार मोंडे यांच्या नेतृत्वाखाली पेठ येथील जत्रा मोठ्या उत्साहात आणि शांततेत पार पडली आहे। होळीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या जत्रेसाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती। कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। जत्रा परिसरात पोलिसांनी विशेष पथके तैनात करून वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवली, तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सतर्कता बाळगली। त्यामुळे भाविकांना सुरक्षित आणि आनंददायी वातावरणात जत्रेचा आनंद घेता आलाय। पोलीस प्रशासनाच्या नियोजनबद्ध कामकाजामुळे आणि स्थानिकांच्या सहकार्यामुळे ही जत्रा कोणताही अनुचित प्रकार न घडता यशस्वीरित्या संपूर्ण झाली आहे। नागरिकांनी पोलिसांच्या कार्याचे कौतुक केले। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। तर आपण आलेलो आहोत पेठ येथे। तर गेल्या 40 वर्षापासून दरवर्षीप्रमाणे इथे होळी निमित्त 3 दिवसीय जत्रेचा मोठा सोहळा आयोजित केलेला असतो आणि पोलीस निरीक्षक साहेब आपल्या सोबत आहेत, तसेच नगराध्यक्ष साहेब आपल्या सोबत आहेत। यांच्याच मार्गदर्शनाखाली इथे हा सोहळा संपन्न झालेला आहे आणि आपण बघू शकतो की हजारोच्या संख्येने भाविक आणि नागरिक इथे उपस्थित झालेले आहे। या 3 दिवसीय जत्रेसाठी आपण बघू शकतो की पेठच नव्हे तर नाशिक मधूनच आणि लांब लांबून इथे लोक आलेले आहेत। आणि याच जत्रेचे वैशिष्ट्य म्हणजे गेल्या 2.5 वर्षापासून इथे महादेवाचं मंदिर असल्या कारणाने भाविक इथे त्यांची मनोकामना पूर्ण करण्यासाठी आलेले असतात आणि जत्रेचा आनंद देखील घेत असतात। तर नगराध्यक्ष साहेब आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडनंच याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया। नमस्कार। आज आपल्या पेठ तालुक्याची एक होळीनिमित्त पारंपरिक जे आपण म्हणतोय ही यात्रा गेल्या कित्येक वर्षापासून जी पहिले महिनाभर चालायची, नंतर ती यात्रा 15 दिवसावर आली। आज ही यात्रा 3 दिवसावर आलेली आहे। तरी देखील पाहिलं आपण तालुका असेल, तालुक्याच्या बाहेर असेल की असंख्य ही खंडेराव महाराज यात्रा आपण या ठिकाणी भरवत असतो आणि असंख्य असे पब्लिक या ठिकाणी येते। मग तिथं पाळण्या असतील, दुकानं असतील, छोटे मोठे तमाशा असेल, एक आपला पारंपरिक सण म्हणून साजरा करत असतात। त्या पोलीस स्टेशन असेल, आमची पेठ नगरपंचायत असेल, आपला आरोग्य विभाग असेल, सगळे डिपार्टमेंट या ठिकाणी कटिबद्ध हे आपल्या तालुक्याचं नाव, आपल्या यात्रेचं नाव कुठल्या प्रकारचं गालबोट लागू नये अशा पद्धतीने सगळे जागरूकपणे या ठिकाणी आपलं काम करत असतात। हे करत असताना नक्कीच आपण बघितलं ऊन पण बऱ्या प्रमाणात आहे, अनेक भाविक या ठिकाणी येतात। त्यांच्यासाठी आपण प्रत्येक ठिकाणी बसण्याची व्यवस्था सोय केलेली आहे, कुणी कुठल्याही पद्धतीत, जेणेकरून त्यांना देखील त्रास होणार नाही आणि हा होळीचा उत्सव आनंदात उत्साह साजरा झाला पाहिजे अशी देखील आमची मनोभावे या ठिकाणी आम्ही देखील काम करत असतो। मी पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थांना, सर्व या पेठ पंचक्रोशीतल्या सर्व माता भगिनींना या होळी सणाच्या माझ्या कुटुंबाच्या वतीने, माझ्या पेठ नगरपंचायतीच्या वतीने आणि सर्व डिपार्टमेंटच्या वतीने मी शुभेच्छा देतो आणि थांबतो। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।